नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण पेपर क्रमांक 9 समाजशास्त्रीय परंपरा या पेपरचा पहिला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. समाजशास्त्रीय विचारांचा उदय या पहिल्या चॅप्टरमधील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रबोधन युग. आता या घटकामध्ये आपल्याला काय बघायचं, प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ, प्रबोधन युगाच्या निर्मितीची कारणे कोणती आहेत आणि त्याचबरोबर प्रबोधन युगाचे स्वरूप आणि प्रबोधन युगाचे सामाजिक परिणाम काय झालेले आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, जेव्हा आपण समाजशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे, ती म्हणजे समाजशास्त्राची उत्पत्ती ही अनेक कारणांचा परिपाक आहे. म्हणजे अनेक कारणांमुळे समाजशास्त्राची उत्पत्ती झाली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. त्यातील एक प्रभावी कारण म्हणजे तात्कालिक सामाजिक परिस्थितीतील प्रबोधन युग होय. या प्रबोधन युगाने संपूर्ण मानवी जीवन ढवळून निघाले. आधुनिक युगाची निर्मिती खऱ्या अर्थाने यातूनच झाली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. या प्रबोधन युगामुळे प्रारंभी युरोपात व नंतर आशिया खंडात, भारत असेल, चीन असेल, रशिया असेल, जापान असेल, या देशांमध्ये साहित्य, शास्त्र, कला, तत्त्वज्ञान, त्याचबरोबर विज्ञान, धर्म, राजनीती, अर्थव्यवस्था व समाज जीवनात अभूतपूर्व व मूलभूत परिवर्तन खऱ्या अर्थाने घडून आणलेलं आहे. मध्ययुग व आधुनिक काळाच्या उदयाचा मधला जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे प्रबोधन युग. याच काळामध्ये नवनवे भौगोलिक शोध लागले, धर्मसुधार आंदोलने झाली, औद्योगिक क्रांती घडली व संपूर्ण मानवी जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. मध्ययुगीन काळामध्ये सामाजिक परिस्थिती पूर्णतः मागासलेली होती. म्हणजे मध्ययुगीन काळाचा जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीचा विचार करतो तेव्हा तेथील सामाजिक परिस्थिती ही पूर्णपणे मागास होती. धर्मसत्ता आणि सरंजामशाही, अनाठायी, अनाचारी, अनाकलनीय परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. त्यामुळे देववाद, दैववाद आपण ज्याला म्हणतो व धर्मवाद यांचे अवाजवी प्रस्त वाढल्याने एक मराठीत आपण म्हणतो, ठेविले अनंते तैसीची राहावे, मनी असू द्यावे समाधानी. ही जी मनोवृत्ती होती, ही मनोवृत्ती त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. व्यक्ती हळूहळू पूर्णपणे निष्क्रिय बनला होता. त्याचबरोबर संवेदनशील सुद्धा बनला होता. म्हणजे धर्म या ठिकाणी प्रबळ झाला होता आणि धर्म प्रबळ झाल्यामुळे जो बुद्धिवाद होता तो बुद्धिवाद पूर्णपणे पांगळा झाला आणि व्यक्ती असहाय्य बनली. दुर्दैवाने या ठिकाणी भ्रष्ट धर्मगुरूचे व मध्यांक सम्राटाचे समर्थन व संवर्धन करू लागले होते. धर्म तांडाचे वर्चस्व म्हणजे धर्माचे वर्चस्व खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाढू लागलेले होते. कर्मकांड असेल, अंधश्रद्धा असेल, या विचारांचं स्त्रोम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माजले होते. जो मानवतावाद धर्माचा मूळ पाया आहे तो खऱ्या अर्थाने बाजूला सारला गेला होता. धर्म हा मानवासाठी असतो, परंतु या परिस्थितीमध्ये मानवत्वाद धर्माचा मूळ जो पाया होता तो पाया पूर्णपणे बाजूला झाला आणि तो बाजूला झाल्यामुळे व्यक्तीला नगण्य स्थान या ठिकाणी प्राप्त झाले. हे सर्व अघटित या ठिकाणी घडत होतं. या अपरिवर्तनीय सामाजिक परिस्थितीत मानवाच्या
स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने श्वास कोंडला होता आणि हा श्वास कोंडल्यामुळे यातून सुटण्याचा जो आशेचा किरण होता, तो आशेचा किरण जर कोणी दाखवला असेल तर तो खऱ्या अर्थाने या प्रबोधन युगाने दाखवलेला आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. कारण मध्ययुगाच्या शेवटी जर आपण बघितलं तर मध्ययुगाच्या शेवटी जन्माला आलेला बेकन असेल, डांटेसारखा महापुरुषांनी अंधारात चाच पडणारे या समाजाला आशेचा किरण दाखवला आणि येथूनच आधुनिक युगाचा उषाकाल होण्यास प्रारंभ झाला असं सुद्धा आपल्या या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून हे जे प्रबोधन युग आहेत, हे प्रबोधन युग मानवी पुनरुज्जीवन करणारे ठरले. पर्टिक्युलर मध्ययुगाच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये प्रबोधन चळवळ सुरू झाली होती व या प्रबोधन प्रक्रियेतून खऱ्या अर्थाने आधुनिक युगाचा जन्म झाला आहे असं सुद्धा आपल्या या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. आता प्रबोधनकारी चळवळीमुळे युरोप व आशिया खंडामध्ये नवविचारांचे वारे वाहू लागले. नवीन चिंतने सुरू झाली. राज्यसत्ता, धर्मसत्ता, अर्थव्यवस्था, समाजजीवन, तत्त्वज्ञान, कला, शास्त्र, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये विचारवंतांनी व सुधारकांनी बदल घडवून आणले. जेव्हा ती सामाजिक परिस्थिती, त्या सामाजिक परिस्थितीमध्ये निद्रिस्त सनातनी कर्मठ असेल, अंधश्रद्धावादी, संवेदनशून्य, अकार्यक्षम समाजाला जागृत म्हणजेच त्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य याच काळात झाले. मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचे परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेला काळ त्यांच्या अस्तित्वाची अस्मितेची जाणीव करून देणारा काळ म्हणजे प्रबोधन युग असं आपल्याला सुद्धा या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. याच काळात अनेक शास्त्रांचा उदय झाला. समाजशास्त्राच्या उदयाचे पाळेमुळे देखील म्हणजे बघा, समाजशास्त्राची जी आपण उत्पत्ती म्हणतो त्या उत्पत्तीच्या अनेक कारणांपैकी प्रबोधन युग हे एक कारण आहेत. म्हणून असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की समाजशास्त्राच्या उदयाच्या पाळेमुळे देखील याच प्रबोधन युगात रुजलेली दिसतात. म्हणून प्रबोधन युगाचा नेमका अर्थ काय, युगाच्या निर्मितीची कारणे कोणती, प्रबोधन युगाचे स्वरूप काय आणि त्याच्या सामाजिक परिणाम काय झालेला आहेत हे सुद्धा पाहणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रबोधन युग म्हणजे काय हे लक्षात घेता येऊ शकतं. आता प्रबोधन म्हणजे काय किंवा प्रबोधनाचा अर्थ काय हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे आपण असं म्हणतो प्रबोधन म्हणजे जनजागृतीची प्रक्रिया, पुनरुज्जीवन, पुनर्बांधणी, नवनिर्मिती असा त्याचा अर्थ आपण सांगितला जातो किंवा घेतला जातो. सोप्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर प्रबोधन म्हणजे जनजागृतीची मोहीम, जिज्ञासेची वाढ, तर्कनिष्ठ विचारांचे स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास म्हणजे काय तर प्रबोधन. एम ए डेव्हिस काय म्हणतात, एम ए डेव्हिस यांच्या मते प्रबोधन म्हणजे काय तर प्रबोधन म्हणजे वैचारिक परिवर्तन घडून आणणारी बौद्धिक क्रांती. याला त्यांनी प्रबोधन युग असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या बौद्धिकतेमध्ये जे वैचारिक परिवर्तन घडून येतं, विचारामध्ये जे परिवर्तन घडून येतं त्या परिवर्तनाला आपल्याला प्रबोधन असं म्हणता येऊ शकतं. किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की नवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे काय तर प्रबोधन युग. किंवा प्रबोधन म्हणजे काय अजून सांगता येऊ शकतं आपल्याला, मानवाला प्राप्त झालेली सुबुद्ध अवस्था, स्थितिप्रिय जीवनाचा त्याग करून गतिमान जीवन जगण्याची एक प्रक्रिया होय. असं आपल्याला थोडक्यात प्रबोधन युगाचा अर्थ लक्षात घेता येऊ शकतो. किंवा थोडक्यात आपल्याला या सर्व व्याख्यावरून असं लक्षात घेता येऊ शकतं की मानवी जीवनात पूर्णतः सर्वांगीण बदल घडून आणणारी नवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन युग होय. याला आपण प्रबोधन असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून नेमकं प्रबोधन म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे की जी सामाजिक परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये लोकांचा बुद्धिवाद जो काही पांगळा झालेला होता तो बुद्धिवाद पांगळा झालेला असल्यामुळे ते पूर्णपणे निष्क्रिय बनले होते आणि ते निष्क्रिय बनलेले असल्यामुळे त्यांच्या जे काही स्वातंत्र्य होतं, विचार स्वातंत्र्य जे होतं ते अतिशय क्षीण झालेलं होतं किंवा त्यांचा श्वास त्या ठिकाणी कोंडला गेलेला होता. म्हणून यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थाने या प्रबोधन युगाने कार्य केलेलं आहे.
आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये जनजागृतीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करून वैचारिक बदल घडून आणण्यासाठी हे प्रबोधन युग अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि या प्रबोधन युगामुळे खऱ्या अर्थाने मानवाच्या जीवनामध्ये पूर्णतः बदल घडून आणण्याची जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने या प्रबोधन युगापासून सुरू झाली असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून नेमकं प्रबोधन म्हणजे काय किंवा प्रबोधनाचा अर्थ नेमका काय हे आपल्याला समजणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जसं आपण पाहतो की समाजामध्ये जनजागृती आपण करत असतो. एखादा आजार असेल त्या आजाराविषयी लोकांमध्ये जी अनास्था असते किंवा अज्ञान असतं ते अज्ञान आपल्याला कसं दूर करता येऊ शकतं तर आपण त्या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून आपण लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांच्या विचारामध्ये जे काही अज्ञान आहेत किंवा त्यांना माहीत नसणारी जी काही गोष्ट आहे ती गोष्ट किंवा त्या बाबीविषयी माहिती आपण या प्रबोधनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणून आज आपण पाहतो की उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर विद्यार्थी समजा तुम्ही या ठिकाणी आहात तर तुमचं प्रबोधन वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. ते कशासाठी की तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते नकारात्मक विचार दूर होण्यासाठी आपण वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून सर्वांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी प्रबोधन करत असतो की जेणेकरून आपल्याला एक उन्नतीचा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त व्हावा. आपण जुन्या पारंपरिक विचारातून खऱ्या अर्थाने बाहेर येण्यासाठी प्रबोधन आपण करत असतो असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. मग जेव्हा ती सामाजिक परिस्थिती ही अत्यंत भयावह स्वरूपाची बनलेली होती तेथील लोक म्हणजे तेथील सामाजिक परिस्थितीमध्ये धर्माचा जो काही पगडा वाढलेला होता त्यामुळे जे काही लोकांना नगण्य स्थान प्राप्त झालेलं होतं ते स्थान पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रबोधन हे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि त्यामुळेच या प्रबोधन युगामुळे सामाजिक परिस्थिती बदलण्यामध्ये तिचा खूप मोठ्या प्रमाणात हातभार आहेत असं सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. आणि त्यामुळेच समाजशास्त्राची उत्पत्तीमध्ये खऱ्या अर्थाने या प्रबोधन युगसुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेलं आहे. कारण या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्राची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून समाजशास्त्राची निर्मिती झालेली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. तर मित्रहो, आज आपण या ठिकाणी फक्त ही संकल्पना हिचा नेमका अर्थ काय या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण प्रबोधन युगाची कारणे असेल, प्रबोधन युगाचे स्वरूप असेल आणि प्रबोधन युगाचा सामाजिक परिणाम काय झालेला आहे ते सुद्धा आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.